काय नाव तुमचं? माझं नाव दादा मच्छिंद्र भालेराव. मी खडकचा रहिवासी आहे. तर आमच्या बंगल्याचं काम चालू होतं. तर माझ्या मुलाचं दुखत होतं. तर मी मिस्त्रीला बोललो की माझ्या मुलाला असा असा त्रास होतोय आणि मला आणि माझ्या भावाला पण कमराचा त्रास होतोय. तर तो मला बोलला की एक कड्याला दवाखाना आहे, तांबोळी डॉक्टर म्हणून असं आहे. मी एक माणसाला घेऊन गेलतो. मग त्याला गुडघ्यासाठी खूप फरक पडला. मग तुम्ही एक वेळेस जा. मग आम्ही एक वेळेस आलो तर थोडा फरक वाटला आम्हाला. आम्ही आता हे दुसरा तर नाही, दुसऱ्या वेळी आलो तर आता त्यांनी औषध नाही दिले, पण त्यांनी हाडं बिडं मोडले. तर आता बरं वाटतंय. त्यांनी आणखी एक वेळेस बोलावलंय. म्हणजे 1 रुपयातनं थोडक्यात आम्हाला 8 आण्याच्या पुढे फरक पडलाय. थोडा निम्म्याच्या थोडा राहिलाय फरक. पण 1-2 चक्रात त्यांचं असं म्हणणं आहे की क्लिअर होऊ शकतो ना. आम्हाला बी वाटतंय की आम्ही क्लिअर होत तिथं. आम्ही 1-2 दवाखान्यात जास्त करून गेलो. मुलाला दाखवलं, मला दाखवलं, पण काय एवढा फरक नाही. जेवढे औषध होते तोवर फरक पडायचा. परत त्यांनी बोलवायचे की ते सांगायचे की असं होतंय तसं होतंय. परत आम्ही जायचो. परत ते फरक ना पडल्यामुळे आम्ही परत तिकडे जाणं बंद केलं. आता इकडे आल्यापासून थोडं आम्हाला बरं वाटतंय. तर आमचा दुसरी चक्र आहे. तुम्हाला किती आराम पडला? आता आम्हाला 1 रुपयातनं तुम्हाला सांगतो 8 आण्याच्या पुढे फरक पडलेला आहे. तर निम्माच्या पुढं थोडं राहिलंय. म्हणजे आणि दुखणं थोडं राहिलंय. हा, ते कवर 1-2 चक्रात ती पण कवर होईल. दुसऱ्या पेशंटसाठी काय बोलू शकतात? नाही, सगळ्यांचं जे दुखणं आहे त्यांनी आवश्यक ह्यांना भेट द्यावा. त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सांगावा. 100% इथं तुमचा उपचार होणार आणि क्लिअर होऊन जाणार. हे मला असं खात्रीशीर आहे. थँक्यू. धन्यवाद.